अशाही काही महिला आहेत. माझ्याकडे तर असा प्रसंग आम्ही बघितला की मुलीनं दावा केला, दवाखान्याचा खर्चही केला, पण भावाकडे अजिबात कधी गेले नाही. अशाही कधी मुली आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये काहीला मुलं नाहीत म्हणून माणसं दुःखी आहेत, काहीला मुलं असताना दुःखी आहेत. आणि दुःख ही कर्मानुसार नाही तर आपल्या कर्तव्यावर अवलंबून आहे. आपण चांगलं कर्तव्य केलं त्याचं फळही चांगलं आहे. म्हणून सगळ्या मातापित्यांना मी विनंती करतो, तुकाराम महाराजांचं जीवन त्या काळामध्ये तुकाराम महाराज जगले, याही काळात आपण आहोत. पण संतांनी तुम्हाला निरोप दिला, देवा आता ईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी तरीचा हा जीव सुखे पावे माझा, बरे केशव राजा खळवाले ठाव देई चित्ता राखी पायापाशी. आपल्या जीवनामध्ये कसा तरी प्रयत्न करून आपलं जीवन प्रसन्न करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला तरच जीवन प्रसन्न होईल, नाहीतर अवघड आहे. आता महिला म्हणून बोलतो, आई बघा सांगा बरं मला, इथे कोणती अशी सून आहे रोज सासूला आंघोळ घालते? नाही. बरं जाऊ दे, आता 2-3 महिन्यात समजा. मागच्या काळात तरी कधी सासूला रोज कोणी आंघोळ घालतं? कधी एखादी बावली असं सगळ्या नाही. आता सगळ्या का नाही? तर सगळ्या आंघोळ घालतील पण ते प्रेम नाही राहिलं. आता मी तर असं म्हणीन, काही सुना सासूला आंघोळ कवा घालते सांग का? शेवटला. आता तुम्हाला पटो नाही तर नाही पटो, पण बहिणीला शेवटला लुगडं देणाऱ्या बऱ्याच भाऊजा आहेत. तिकडून जर निरोप आला नंद वारली तर मग हे माझं लुगडं अगोदर देण्यासाठी वाद असतो. मग सांगा मला, ते देहावसन झालंय, त्या प्रेताला प्रेतरूप देह झालाय, आणि मग तुम्ही किती 1000 रुपयाचं लुगडं नेलं तर तिला काय उपयोगाचं आहे? आमच्याकडे ननंद वारली, 2 भावजया एकाच दुकानात गेले. माझ्याकडे दुकान नाही. आता आम्ही कोरोनाच्या काळात तिकडे मोठं दुकान टाकलं, हे धंदा बंद झाला तर ते चालू व्हावा. मग त्या दोघी आल्या गावातल्या भावजया. आमची बहीण आपले ते कपडे देत होते, त्यांना सांगितलं चांगल्या साड्या द्या. काय म्हणले की कशा द्यायच्या बाबा? म्हणले नाही चांगल्या द्या. आता मी बसलो होतो खुर्चीवर दुकानामध्ये, तर मी पाहिलं त्यांची वृत्ती दोघीची, आम्हा दोघीला सारखे देऊ नका, मला एवढ्याची द्या तेवढ्याची द्या. मला काही कळलं नाही. म्हणलं तुमच्याकडे काही लॉकडाऊन मध्येच लग्न आहे का काय? साडी घेताना सुद्धा दुःख असलेला भाव नाही त्यांच्यावर. एकतर तुमच्या कुटुंबातली एक ननंद वारली, पटकन कुणाला तरी पाठवले, एखादी भेटत ती साडी घेणे, लवकर घाईघाई झाले. त्या एकमेकीला बोलत नव्हत्या, फक्त ते साडी घ्यायचा प्रयत्न चालू आहे. आणि चांगली 1800 रुपयाची साडी घेतली एकीनं. मग एकीनं 1800ची घेतल्यावर बाकीची तिनं काय म्हणायला पाहिजे? मला कसली बी देण जाऊ दे. तिनं 2500ची घेतली, हिनं 1800ची परत टाकून दिली. मला थोडं सहन नाही झालं. म्हणलं का तुम्ही असं का करायला? एक तर तुम्ही आता सगळं काढायला लावले, परत ठेवायचे, तुम्ही असं का करायला? घेतलं तर घेऊन जा लवकर. त्यावेळेला तसं नाही, 4 माणसात गेलो चांगली साडी दिसली पाहिजे ना. सांगा बरं मला, 4 माणसात म्हणल्यावर मला वाटलं लग्नात असं. मी म्हणलं अहो 4 माणसात जरी म्हणलं तरी तुम्ही हे सारखं घे ठेव हे परत त्रास होतो. मला तर असा बोर्ड लावा वाटायला, म्हणलं की इथून पुढे जे दिसन ते घ्यायची, घडी उकलायची नाही. मी असं बोलतोय नाही बोलतोय तर ते म्हणले बाबा तसं काही नाही, आम्हाला कोणतीही असली तरी चालेल, पण आमचं असं मत आहे 4 माणसात बरी दिसावी. मग मी विचारलं तुमच्याकडे लॉकडाऊन मध्ये लग्न आहे का? किंवा लग्न काय असं? आमची ननंद वारली घेऊन जायची, 4 माणसं येते ना तिथं चांगली बघायला. आणि मग मी फटकन बोललो, म्हणलं तुम्हाला लाज वाटते का? अरे ते मरून गेली, तुम्ही आता साडी घेऊन चाललात आणि त्याच्यातही पुन्हा 1800ची का 2500ची. काय करायचं त्याला? तुम्हाला जे हाती पडन ती घ्या ना, फक्त विधीला म्हणून निवून द्यायचंय. तिथं काय त्याला 5 मिनिटात जाळून टाकायचं, ते काय वर नाही जाणार ते. आणि तुम्हाला खरं सांगा, माणूस मेल्यावर वर जात नाही, त्याला इथं नाही. आपण वर जाणार नाही, काहीच नाही. इथं कर्म करायचं नाही, इथंच खेळायचंय. काही लोक म्हणतील महाराज
हे असं का आलंय आता आजार, तुम्ही एवढे चिंतन करीत होते, एवढे भजन करीत होते, एवढे प्रवचन करीत होते, आता काय झालं तुम्हाला असं? आता तुमचा हे कुठे गेला देव? याला कारण आहे का? देवाचं नातं शरीराशी आहे, सगळ्यावर मात करा. तुम्ही पाहिलं का काल परवा दिवशी, आता तुम्ही एवढं 5-6 महिने झालं इथं सगळे एकत्र आणलेत का? जाती भीती पाडल्यात या आजारानं, सगळे एकत्र आले सगळे. हे कुणालाही सोडत नाहीये. आता काही लोकांनी धर्म पाळले होते, माझ्या धर्मानुसार माझं लग्न असं, माझ्या धर्मानुसार माझा 10वा असा, माझ्या धर्मानुसार मी गण लावत नाही, माझ्या धर्मानुसार माझं लग्न असं. आता सगळ्याला एकाच ठिकाणी ठेवलं, सगळ्याला एकाच जागेवर बसवलं. कुणी बसवलं? त्या आजारानं. कोरोना हा आजार तो धनगर आहे का, मराठा आहे का, बौद्ध आहे का, ख्रिश्चन आहे का, मुस्लिम आहे का, कोण पाहतो का? तो का मातंग आहे? तो फक्त माणूस पाहतो. आणि मग मला तेवढंच सांगायचं तुम्हाला, शेवटी कोण महत्वाचा आहे? माणूस. आणि खऱ्या जागेवर गोष्टी आल्या, माणूसच खरा आहे. हे आता हे मागं म्हणले नाही मी धर्म, जातीहीन पाडणारे लोक, अंधश्रद्धा, आपल्या बाईला कुंकू लावायच्या, काहीच्या कुंकू लावत नव्हत्या. म्हणजे हे जी होतं का हे सगळं, हे बाजूला सोडा. कोरोना सारखाच आहे, आजार सगळ्याला सारखाच आहे, मरण सगळ्याला सारखंच आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, डॉक्टरकडे विषमता नाहीये माणसाकडे. त्याच्या दारात जर मुसलमानाची स्त्री आली ना, विषम नाही. बौद्ध आले ना, नाही. ख्रिश्चन आलं ना, नाही. हिंदू आलं ना, नाही. आपले तरी 18 पगड असू द्या, पण कुणाला विद्वेष? डॉक्टरला सगळे सारखे, तसं देवाला सगळे सारखे, सगळे सारखे. त्याला काय करायचं? तुम्हाला कॅन्सर झाला ही जात पाहून होत नाही, नाही ना, शरीर पाहून. तंबाखू खाल्ली म्हणून आजार आलाय, मग तो कोणत्या जातीचा म्हणून आला का? आणि म्हणून माझं मत आहे सगळ्यांना की बाबा कितीतरी वर्ष ते जनावराला, आपल्या शेतामध्ये बैल असतो ना, 1000 वर्ष त्या बैलाला शेतकऱ्यानं भरल्या पिकात त्याला आऊत ओढायला लावावं, पण पिकाचा एकही घास त्याला खाता येत नव्हतं. त्याला काय लावित होते? मुस्क. त्याला शेतकरी लावायचा आणि शेतकऱ्याला स्वतःच लावून घ्यावं लागायले. आता ते घरातून निघालो, त्याला बायको आठवण करून देते, तुमचं एक विसरलं ते म्हणलं काय मुस्क. आता त्याच्यापेक्षा पुढचं समजा, जर तिनं नाही आठवण केली तर वाटामध्ये पोलीस दांड घेऊन बसले, वर कुठून कोण कुठं निघाला. ते काय म्हणते माहिती का, पुढे तो मुस्क. मी तर म्हणतो आपल्यापेक्षा तुम्ही महिला भाग्यवान आहेत, हुशार आहेत आमच्यापेक्षा. हे ना अगोदर तोंड बांधित होते नव्हते बांधित, आमच्यापेक्षा तुम्ही 25 वर्षानं पुढं होत्या. आम्ही थोडे येडे. आता आम्हाला अजूनही देण्यात येत नाही तोंडाला काही बांधावं, अजूनच देण्यात येतात. तुम्ही किती हुशार, गाडीवर बसली का माऊली तोंडात बांधायची. आता आमच्याकडे ते मागं मार्च एंडमध्ये 30 तारखेला, मार्चचा कर्फ्यू 22ला लागली, मार्चला पेट्रोल काही मिळत नव्हतं. आणि एक एप्रिलच्या 15 तारखेला पेट्रोल थोडं मिळायला लागलं. मग नवरा बायको आपले गाडीवर बसली, ती त्यानं मुस्क लावलं आणि ती बाईनं तोंड बांधलं. आता तोंड ही कंपल्सरी आलं ना मला. तर ती घोटाळा काय झाला, ते पंपावर गेल्यावर त्यानं सांगितलं मध्ये नको, तू इथं थांब, मी पेट्रोल भरून येतो. ती बिचारी तिथं उतरली आणि गेलं पेट्रोल भराय. पण ती जाता जाता म्हणली मला येऊ द्या ना मधी. ते म्हणला मधी बोर्ड लावलाय, आग लावणाऱ्या वस्तू आता आणू नका. ते म्हणले मी काय काडी पिटी का लाईटर आहे? ते म्हणले तू तिथंच थांब. त्यानं ती मध्ये गेलं. हिनं तोंड बांधलेल्या अवस्थेमध्ये तिला घाईघाई दुकान उघडं दिसलं, म्हणून ती घाईघाई म्हणली चला दुकानावर जाऊन येवा. तोपर्यंत हे येतील. हे दुकानावर गेली तर हे 15-20 मिनटं गेले गर्दी असल्यामुळं. तर दुसरीनं तिथं आणून बायको सोडली त्याची. आता तिचंही तोंड बांधलेलंच. आणि योगावोगा असा उंची सारखी असल्यामुळं साडीचाही सेम टू सेम कलर होता मॅचिंग. ती धोकाच झाला त्याला. ती गाई कीर्तन करा आलं, ती उभं होती का त्या बाईलाच म्हणलं बस लवकर चल. तिने चेपल काढलं, बाबाला 2-3 हाणल्या. आता तिलाही काही कळलं नाही. ती म्हणली महाराज असून असं म्हणतोय.
ते तोंड सोडल्यावर त्याला कळलं ती दुसऱ्याची बाई बाबा कुठाना झाला ती माफ करा म्हणलं माया पाया पडायला. तेवढ्यात ह्याची मंडळी आली ती म्हणली का माझ्या मालकाला मारलं तुम्ही. ते म्हणली हे तुझा नवरा मला चल म्हणला मी तो उभं होतो. आता तिनं तरी म्हणावं का नाही तोंड बांधल्यामुळं चुकलं. ती लई इडी होती. ती म्हणली तिला आधीच संशय होता. ती म्हणे अजून 2 हाना. याचं उत्तर आहे ही तोंड बांधण्याचा प्रकार त्या काळात अगोदरच होता. पण मला सांगायचं काय कळलं तुम्हाला, इथून पुढं हे सगळं कंपल्सरी आलं. हे करणं गरजेचं आहे. फक्त एक करायचं माझी आई ओतमात करायचा नाही. सासूला देवी म्हणून सांभाळा. हे उपास तापास धरीत बसू नका. हे आता मागं समोर धरले लोक आहे ना काय लोक सांग का तुम्हाला. आता नको पोथी वाचाय म्हणून सांगतो. अजूनही महिलांनी मिसरी बंद केली नाही. काही म्हणा केली का. अजूनही लोकांनी तंबाखू सोडली नाही. मी सांगा 600 रुपये किलो तंबाखू घेतली पण सोडली. आमच्याकडे येडे इतकी येडी म्हणजे एवढ्या येडे अवलदी म्हटलं तरी चालेल. 250 रुपयाला ती बिसलेरी गावठी पेले पण दारू पेलेच नालाय. 40 रुपयाला गाय छाप घेतली पण खाल्लीच येड्यांनी. तुम्ही म्हणतात तुला एवढे बाजार कसे पाठव. मीच इकीत होतो दुकानात. मला सांगायचं कळलं का. मला लोक म्हणायचे महाराज तुम्ही तरी ऐकू नका. अरे बाबा खाऊ नका रे. आता त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे का माय ऐका बिडी वडणाऱ्याला हे त्रास देतो आजार लवकर होतो. गांजा वडणाऱ्याला ज्याला दमा आहे त्याला आजार होतो लवकर. म्हणून माझी आई सगळ्यांना सांगतो ह्या काळामध्ये तरी मिसरी बंद करा. ही फुफ्फुस आहे ना हे प्रसन्न ठेवलं पाहिजे. बरं सांगा बरं मला मरून गेल्यावर यायचं नाही. आता तुम्ही वाईकरदासाठी इथं आला. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते पुन्हा तुम्हाला बोलणार आहेत का. स्वप्नात येतील पण बोलणार नाही. स्वप्नात येतील पण बोलणार नाही. आणि म्हणून मुलगी माणसाला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. उगा 90% नाही म्हणजे 1% मुली थोडे धोका देतील पण 90% म्हटलं तरी 99% मुलगी बापाला सांभाळतो. तिला किती राग आला ना मग माझा असं वैयक्तिक मत आहे सगळ्या सुनांना सांगतो बाबा काही जरी झालं तर ते माणसं पाहिले पाहिजे. जरी तुम्हाला सासूचा राग आला. आताच्या काळात काय झालं माहिती आहे. आताच्या काळामध्ये एक तर बाजार आणायचा सोर्स संपला. कमाईचं साधन राहिलं नाही. म्हाताऱ्या माणसांना काय करावं कळत नाही. आणि अशा काळामध्ये जे ज्यांचे कर्तव्य त्यांना मायबापाला सांभाळणं कर्तव्य खरंच सांभाळायला पाहिजे. आणि नेमकं माणसं त्यांच्यापासून दूर जायला लागले कोण सांभाळेल. मी तर ह्या असा एक वाक्य सांगेन तुम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये जो मुलगा मायबापापाशी राहून त्यांचा व्यवस्थित सांभाळ करतो त्याच्यासारखा मुलगा भाग्यवान जगात दुसरं कोणतं नाही. जी सून ह्या कोरोनाच्या आजाराच्या काळामध्ये सासू-सासऱ्याचा व्यवस्थित सांभाळ करील तिच्यासारखी लक्ष्मीच जगात दुसरीकडे कुठं नाही. ती फोटोवरली लक्ष्मी ही सारखीच. तिला खरी लक्ष्मी म्हणावं. तिलाच म्हणावं ही लक्ष्मी आहे. कारण ती आदिशक्ती म्हटलं तरी चालेल. ती ह्या सगळ्या संकटावर मात करते. म्हणून माझ्या मातापित्यांना विनंती करीन माझं कोणी नाही. तुम्हाला समजा कोणीच नसतं कोणाचं हे आता कळलं. कोण आहे हो तुमचं. तुम्हाला कोण दिसतं माझं. मी मगाशी कळसची घटना सांगितली सांगू. तो मुलगा लातूरला आल्यावर मला फोन केला. त्यांना कळसवाल्याने म्हणले महाराज पोरगा आला तेवढा आमच्या इकडे बसून देता का. म्हणलं मला लातूरपर्यंत चलत जावं लागेल. मोटरसायकलवर जाता येत नाही. 40 किलोमीटर चलत गेल्यावर तुम्हाला सापडेल. त्याला म्हणलं पुढून येतो. तो म्हणलं महाराज तुमच्याकडे 40 किलोमीटर जरी चलत आलो तर मला तुमचं गाव जवळ घेणार नाही. गावात मला 14 दिवस बाहेरच ठेवतील. त्याच्यापेक्षा ह्या गाडीमध्ये बसून मी नांदेडला जातो. नांदेडला गाडीत गेलं. नांदेडहून जालन्याला आलं. जालन्याहून पायी पायी चलत कळसला आलं तरी 14 दिवस कुठं ठेवलं ते बाहेर. 14 दिवस बाहेर ठेवलं. याच्यापेक्षा पण अशा काही घटना आहेत. काल रात्री मला समजलं कोरोनाच्या आजारानं घरातला माणूस वारलं. ते वारण्याचं दुःख मोठं आहे. याच्यापेक्षा लोकांनी आपल्यावर संशयास्पद बघण्याचं दुःख जास्त आहे. लोकांनी इतकं आमच्याकडे बघितलं वाईट दृष्टीनं की आमच्यापाशी जवळ कोणी आलं नाही. आम्हाला फोन सुद्धा साधा केला नाही. याचं दुःख जास्त आहे. मग हे जे मागं आमचे होते का ते दूर गेले. आता हे जे जवळ होते का नाही सगळे दूर गेले. मग शेवटी आपण एकटेच आहे. आपण सगळे एकटे शेवटी. एकही आपलं नाही हे आता कळतंय.
का त्याला ताजं उदाहरण देऊ. मोठा असं तलाव होता. तलावामध्ये प्रवासाला निघालेले दोघं पती पत्नी आणि मुलं आंघोळ करत होते. ते पुरुष मध्ये गेला आणि ते म्हणत होता पोरायला, या पुढं मी आहे या. ते आई मागं म्हणत होती, ए पोरो तुमच्या बापाचं ऐकू नका, पुढं नका जाऊ. अरे ते म्हणलं मला माहिती पाण्याचा अंदाज, या जरा पुढं थोडं तलावामध्ये. ती पत्नी म्हणत होती तुझ्या बापाचं ऐकू नको, पुढं नको जाऊ. मुलगा म्हणला काही नाही का तू, मला म्हणते पुढं नको जाऊ, माझे पप्पा पुढे आहेत. मला म्हणते तू पुढं नको जाऊ, माझे पप्पा आहेत, माझ्याही पुढे आहेत. आणि तू मला सारखं म्हणते. ती म्हणजे नाही तुझा बाप पुढं जाऊ दे, त्यांचा विमा उतरलेला आहे. म्हणजे ते गेलं तर विम्याचे पैसे तरी मिळतील. असे स्वार्थी बुद्धीचे लोक जगात आहेत आज. तू नको जाऊ, हे मरू दे, जाऊ दे. आमच्याकडे एक वैतागलं आणि तो म्हणला माझी मी आत्महत्याच करतो. ती बाई म्हणली फक्त असाच बोबाटा करतात तुम्ही मरणार. आमच्याकडे वैतागानं पुरुष मेलेले भरपूर आहेत आमच्या भागात. आणि ती म्हणली घ्या फाशी जा. त्यानं दोरी घेतली, खुर्ची घेतली, खुर्चीवर उभा राहून वर अडकून मरायचं ना. ती गेलं आतमध्ये. त्याला मध्ये गेल्यावर असा विचार आला काही झालं तरी माझी पत्नी आहे, मला नाही फाशी घेऊ देणार. म्हणून त्यानं थोडे 2 मिनटं विचार केला. तेवढ्यात ती पत्नी आली. त्याला वाटलं बरं झालं सोडवाय आली. ती किती हुशार होती माहिती की, ती म्हणली मला वाटलं आवरलं असं, द्या खुर्ची मला काम आहे. किती विचित्र लोक आहेत ही, स्वार्थी लोक आहेत. आई आणि तुम्ही निस्वार्थी प्रेम करतात त्यांच्यावर. मला तुमचं थोडं कळवळ येतं. माझी आई सुद्धा आहे ना, काल येताना मला म्हटली भाऊ काही गरज आहे का तुला ह्या काळात प्रवचन करायची, बस ना गप राहा ना. म्हणलं आई माणसापासून दूर गेले, पण माझं एक जण कुत्रं आहे घरी, दिंडीत आलंय आई माझ्यासोबत त्र्यंबकेश्वरला. आणि ते 5 महिने झाले दिंडीत आलेलं कुत्रं घर राखते या शेजारची भाकर खाऊन. मी तुमच्या 10व्याला आलोच नाही, मी त्याला भेटायला आलोय. फक्त 10व्याचं कारण नाही. माई म्हटली अरे का मन चालला नाही बघ, आपले माणसं आपल्या माणसाचा सांभाळ करतील याची गॅरंटी नाही. पण गेल्या दिंडीला ज्या देवानं ईश्वरच पाठवलाय घरात, तो निस्वार्थी वागणीनं शेजारची भाकर खाऊन घर राखतं. इतके दिवस झाले. एक दिवस वाघ आला, त्याला धरलं, इथं दात लागले, ते पळालं, शेजारच्या घरात घुसलं, वाचलं. ते इतक्या 5.5-6 महिन्यामध्ये कुत्रं तिथून बाजूला जात नाही. तो देव नाही का? मग आपण ती भेटायला नाही यायला पाहिजे का? मग म्हणलं आपण जाऊ भेटायला, चला ह्या निमित्तानं जायचंच. आपल्याला आधीच कुत्र्याला भेटायला जायचंच होतं की तो घर सांभाळतोय. ते म्हणतात माणूस तिकडे जा गेला. आम्ही तिकडे गेलो, हे लॉकडाऊन लागलं, महिनाभर थांबलं. याचं कारण सांगा तुम्हाला. इतकी इमानदारी जनावरात आहे, तेवढी इमानदारी माणसात कमी आहे. मी काल गेलो ते माझ्या मांडीवर बसलं, काय देणार जिवाळाच वेगळा. आणि आमचं नाही आहे, ते दिंडीत आलंय. ईश्वर तुम्हाला काय देईन कधी माहीत नाही. मागं त्याच देवाला माहीत असावं हे पुढं आजार येणार आहे, मग यांचं घर राखायला कोण नाही, आश्रम राखायला कोण आहे, मग चला आधीच जाऊन बसावं. लोक म्हणत असतात नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपानं देवानं किती वर्ष पाणी वाहिलं? 12-36. हे असं असतं महाराज. म्हणून माझ्या माता पित्यांना विनंती करतो थोडं सावध होतं. तुम्ही जे दिशे नाही का, जिथे जिथे तुम्हाला भूत दिसेल तिथे मानायचे भगवंत. तुम्ही माणसालाच देव मानायचं, कोण नाही. सगळे देवाचे मंदिर बंद केलेत, अजिबात मंदिर उघडायला अधिकार नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपणच ईश्वर आहात, ताकद याच्यातच. सर्व घटी राम देहाधी एक सूर्यप्रकाशक. किंवा चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी तो हरिविल देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन माझं कुणी नाही एका चक्रपाणी वाचून. 10वा आवरला. मुलगी रडायला लागली. मागच्या काळामधली घटना आहे. 10वा संपल्याच्या नंतर 13वा झाल्यावर मुलगी वाट लावताना आईला वाटलं काहीतरी मुलीला द्यावं, म्हणून तिनं उरलेली बुंदी गाठोडं बांधलं, पोलीच्या गाडीत टाकली, म्हणले जा. पण भाऊजाया स्वार्थी असल्यामुळे ते सगळ्या बुंदीचं गाठोडं उतरून घेतलं आणि त्या सासूला धावून म्हणल्या तुमची एकटीच मुलगी का की बाकीचे गणगोत नाहीत का, तुम्ही एवढी बुंदी त्यांना दिली उरलेली? ती पोरगी हुशार होती, एकटी होती. ते म्हणले भाऊजाई वहिनी तुम्ही मला हे बुंदी देऊ नका, फक्त वाईट बोलू नका. म्हणून तिने ती बुंदीचं गाठोडं खाली उतरून टाकलं आणि गाडीत बसताना एवढंच म्हणली मला तुमच्या बुंदीची गरज नाही, फक्त माझ्याकडे तुम्ही सही घ्यायला या. खाते कोणाला सही लागते ना.
ही पोरगी तिथून निघून गेली खाते फोडायला. हे गेले, तिने सांगितलं भाऊ ईशानं वाटून द्या. आता भाऊ ईशानं वाटून द्या. तिने 9 एकर मध्ये 4.5 एकर वाटून घेतली. सख्या चुलत भावाला 4.5 कोटीला इकली जमीन प्लॉटिंगला. 10 किलो बुंदी केवढ्याला पडली आई? 4.5 कोटी. म्हणे कधीतरी हे असं असतं, फिरत माणसावर दिवस माझाच. हे आमच्या कीर्तनकारावर दिवस फिरलेत. आता नाही फिरले का? आम्ही जर आमच्या लोकांनी फोन केला ना वारकऱ्यावर सगळ्यांनी, महाराज तारीख घ्यायची, त्याला विचारायचं काय कार्यक्रम आहे का? हो. कशाचा आहे? काल्याचा आहे. किती पैसे घेणार हे विचारायचे. पण 25,000 घेणार हे म्हणायचे. काही कमी नाही का? नाही 25 असेल तर, नाही तर ठेवा फोन. ते म्हणायचं. आता 6 महिन्यात कुठं जाणार?